लोहगडावरती पोलीस क्राईम सीनचं रिक्रिएशन करणार असल्याची माहिती मिळतेय। केतन अग्रवालची हत्या कशी झाली याचा सीन रिक्रिएट केला जाणार आहे। लोणावळा पोलीस आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावरती नेणार आहेत, तर केतनला लोहगडावरून कसं ढकललं याचा क्राईम सीन पोलीस रिक्रिएट करणार आहेत। याआधी देखील लोहगडाच्या पायथ्याशी चेतन आणि सियाला नेऊन त्यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना लोहगडावरती नेलं जाणार आहे। आणि ही घटना नेमकी कशी घडली, केतनची हत्या नेमकी कशी करण्यात आली याचा सीन हा पोलिसांकडून रिक्रिएट केला जाणार आहे। तर केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा पोलिसांनी चेतन चौधरीची बाईक जप्त केली आहे। याच बाईकनं चेतन चौधरी पुण्याहून लोहगडमध्ये आलेला होता। तर पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीचा हेडफोन आणि कपडे देखील जप्त केलेले आहेत। 18 जूनला चेतन चौधरीनं घातलेल्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, कशा पद्धतीने नेमकी ही चौकशी केली जाते? आता चेतन आणि सिया या दोघांना देखील लोहगडावरती नेलं जाणार आहे, सीनचं रिक्रिएशन केलं जाणार आहे, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? तर मिकी घई यांच्याशी काही कारणानं संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडून आपण पुन्हा एकदा अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सध्याची ही अपडेट समोर येतेय, लोहगडावरती केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने सगळा तपास सुरू आहे। आमचे प्रतिनिधी मिकी घई पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। मिकी, कशा पद्धतीने हा नेमका तपास सुरू आहे? सिया आणि चेतन यांना लोहगडावरती नेऊन सीनचं रिक्रिएशन केलं जाणार आहे, पोलिसांकडून नेमकी आता काय पावलं उचलली जात आहेत? अगदी जर आपण बघितलं तर सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना आज शक्यता आहे की लोहगडावर घेऊन जाऊन 18 जून रोजी ज्या पद्धतीने केतनची हत्या करण्यात आलेली होती, लोहगडावरून ढकलून देण्यात आलेला होता, तो कशा पद्धतीने करण्यात आलेलं होतं, यांच्याकडून हा कट कशा पद्धतीने रचण्यात आलेला होता, तिथं लोहगडावर नक्की काय काय घडलेलं होतं, या सगळ्या सिक्वेन्स, हा सगळं सीन त्या ठिकाणी रिक्रिएट पोलिसांकडून त्या ठिकाणी घेऊन जाऊन होणार आहे। आज चेतन आणि सिया या दोन्ही आरोपी जे आहेत सध्या पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। त्यांना लोहगडावर घेऊन जाणार आहेत पोलीस, कडेकोट बंदोबस्त मध्ये त्यांना तिथं घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर तिथं हा संपूर्ण सीन क्रिएट केलं जाणार आहे। ज्या पद्धतीने पोलिसांना आतापर्यंत तपासात जी माहिती मिळालेली आहे त्याचा आधार घेत पोलीस तिथं हा संपूर्ण सीन रिक्रिएट करणार आहेत। अर्थातच आपल्याला माहिती आहे की सियाने साइन लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी चेतनला काही इशारे देखील केलेले होते, ते नक्की कसे केलेले होते, काय ते होते, हे सगळं काही तिथं या सीन रिक्रिएशन मध्ये पोलीस करून घेतील आणि त्याच्यानंतर हा एक महत्वाचा एव्हिडन्स या ठिकाणी पोलिसांकडे असतं। अर्थातच आज ते तिथं घेऊन जाऊन हा सगळा रिक्रिएट करण्याची शक्यता आहे आणि त्या काळामध्ये कदाचित लोहगडावर पर्यटकांना देखील वर येऊ दिलं जाणार नाही अशी देखील त्या ठिकाणी शक्यता आहे। मात्र अशा पद्धतीने त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट मी की तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर केतन अग्रवालची सिया आणि चेतननं अतिशय निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पोलिसांकडून सियाच्या आईवडिलांची तब्बल 11.5 तास कसून चौकशी करण्यात आली। यावेळी आरोपी सियाचा भाऊ देखील उपस्थित होता। केतनच्या हत्येमध्ये सियाला तिच्या कुटुंबियांची देखील मदत झालेली आहे का याची उकल करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। सियाचा भाऊ साहिल आणि आरोपी चेतन हे दोघे मित्र होते। याबाबतची माहिती साहिलनंच आपल्या जबाबामध्ये दिलेली होती। तसंच सिया आणि केतनचं लग्न ठरवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्तल कुटुंबियांची देखील चौकशी झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। दरम्यान लोणावळा पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीची दुचाकी जप्त केलेली असून केतनच्या हत्येवेळी घातलेले कपडे, हेडफोन हे देखील जप्त करण्यात आले। तपासाच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची अँगल्स आहेत ती आम्ही सर्वच त्या प्रत्येक अँगलमध्येच आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही या तपासामध्ये सर्व शक्यता आम्ही पडताळणार आहोत।
अगदी या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वच जी काही आवश्यक गोष्ट आहेत त्या 100% सर्वच गोष्टी चौकशी केली. ते सिया गोयलच्या आई वडिलांची लोणावळा पोलिसांनी चौकशी केली आहे. यावेळी पोलिसांनी सियाच्या पालकांना अनेक सवाल विचारलेत. सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधांची तुम्हाला कल्पना होती का, असा सवाल पोलिसांनी विचारला. त्याला सियाच्या आई वडिलांनी याची माहिती नसल्याचं उत्तर दिलेलं आहे. तर नेमके कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपण जाणून घेऊयात. पोलिसांनी विचारलेलं आहे, सिया आणि चेतनचे प्रेमसंबंध होते याची तुम्हाला कल्पना होती का? तर यावरती सियाच्या पालकांनी उत्तर दिलंय, आम्हाला याची कोणतीही कल्पना नव्हती. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पोलिसांकडून विचारला गेला तो म्हणजे सियानं चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरलेला होता का? तर सियाच्या पालकांनी सांगितलंय, सियानं चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे असं सांगितलं नाही. त्यानंतर पोलिसांनी विचारलं, सियाच्या संमतीनं केतनशी लग्न जुळवलं होतं का? आणि त्यावरती पालकांचं म्हणणं आहे, सियाची संमती घेऊनच आम्ही लग्न ठरवलं, म्हणूनच साखरपुडाही झाला. तर पोलिसांनी विचारलं, सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? सियाच्या पालकांनी उत्तर दिलंय, लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरू होता. ते अनेकदा फिरायला गेलेत. सियानं केतनची कोणतीही तक्रार केली नाही. तर पुढचा प्रश्न होता पोलिसांचा, सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? आणि यावेळी पालकांनी सांगितलंय, सियानं मी ते केतनशी जबरदस्तीनं लग्न करत आहे असं एकदाही म्हटलं नाही. दरम्यान केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोणावळ्यामध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॅन्डल मार्चमध्ये केतनचे आई वडील देखील सहभागी झाले होते. लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली. जेव्हा जे घटनास्थळी हजर होते त्यांनी केतनला दरीत ढकलून देताना पाहिलं. त्यांनी सिया गोयल आणि चेतन चौधरीचं कृत्य समोर आणण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केतनच्या वडिलांनी केलंय. साक्षीदारांना कोणताही त्रास होऊ देणार नाही असं आपण साक्षीदारांना आश्वस्त करतो असं देखील विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय. खूप लोक इकडनं तिकडनं मेसेजेस पाठवत आहेत, आम्ही तिथं होतो, आम्ही हे बघितलंय, आम्ही हे केलंय, ते असे होते, ते तसे होते, पण ते पोलिसांच्या समोर याला घाबरतायत. त्यांच्यासाठी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्या मुलाला केतनला जस्टिस देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे. मी त्यांना आश्वासन देतो की त्यांच्यावर कसलाही त्रास होणार नाही. त्यांनी पुढे येऊन पोलिसांना त्यांचा जबाब नोंदवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या त्याच्यापेक्षा जास्त कुठली शिक्षा असेल तर ती व्हावी, त्याच्यात आमची मदत करावी. मी सीएम सरांना 2 मागण्या केल्या होत्या. एक तर फास्ट ट्रॅक कोर्टवर हे घ्यावं आणि दुसरं मला पीपी म्हणून उज्ज्वल निकम साहेब द्यावे. दोन्हीही मान्य सीएम साहेबांनी खूप लवकर मान्य केल्या आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. फिर मुझे जस्टिस चाहिए वो केतन के लिए बस, और सिया को फांसी की सजा लेनी नहीं. सिया को आज मैं भी माँ हूँ, सिया की भी माँ है, लेकिन मुझे सिया के लिए आज फांसी ही चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.